आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला मी तुम्हाला काही डेटा दाखवू इच्छितो. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला 2010 ते 2026 या काळात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव काय होते ते दिसतील. उदाहरणार्थ 2010 मध्ये अक्षय तृतीयेच्या वेळी 10 ग्राम सोन्याची किंमत सुमारे 18,000 होती आणि 2026 मध्ये तीच किंमत वाढून जवळपास 1,54,000 पर्यंत गेली आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीने 2010 पासून 2026 पर्यंत दरवर्षी अक्षय तृतीयेला 10 ग्राम सोने खरेदी केले, तर त्याने एकूण किती गुंतवणूक केली असेल? साधारण 7 लाख. आणि त्याच्याकडे एकूण किती सोनं जमा झाले असेल? 17 वर्षात दरवर्षी 10 ग्राम म्हणजे 170 ग्राम. आजच्या तारखेला त्याची किंमत अंदाजे 26 लाख झाली आहे. जर आपण यावर रिटर्न काढला तर तो साधारण 12% CAGR येतो. आता स्वतःला प्रश्न विचारा, 12% हा वाईट रिटर्न आहे का? सोन्याने इन्फ्लेशनला हरवले आहे का? आणि हे रिटर्न स्टॉक मार्केटच्या जवळपास आहेत का? हा एक साधा डेटा आहे जो दाखवतो की परंपरेचे पालन करूनही चांगली संपत्ती निर्माण होऊ शकते. आता पुढचा प्रश्न, सोन्याचे भाव पुढे वाढतील का की कमी होतील? याचे ठोस उत्तर देणे कठीण आहे, पण एक ट्रेंड दिसतोय डी-डॉलरायझेशनचा, म्हणजे जगाच्या डॉलरवर विश्वास कमी होत आहे. विशेषतः 2022 मध्ये जेव्हा अमेरिकेने रशियाचे सुमारे $300 बिलियन फॉरेन रिझर्व्ह फ्रीज केले होते, त्यानंतर अनेक देश सावध झाले. परिणामी सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करू लागल्या. हा ट्रेंड पुढे 10 ते 20 वर्ष टिकू शकतो असे काही तज्ञांचे मत आहे. लॉंग टर्म मध्ये सोन्याचा ट्रेंड सकारात्मक दिसतो, पण शॉर्ट टर्म मध्ये सोन्याच्या किमतीचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यामुळे स्मार्ट इन्व्हेस्टर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 15% सोने ठेवतात. प्रसिद्ध इन्व्हेस्टर रे डेलियो देखील हेच सुचवतात. पण समस्या अशी येते की जर तुम्हाला 10 लाख रुपये सोन्यात गुंतवायचे असतील तर किंमत घसरण्याची भीती वाटते. आज 1,50,000 असलेली किंमत उद्या 1,20,000 झाली तर? म्हणूनच एकदम लमसम मध्ये गुंतवणूक करणे रिस्की ठरू शकते. यासाठी एक चांगली स्ट्रॅटेजी आहे, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे STP. आता हे कसे काम करते ते समजून घेऊया. समजा तुमच्याकडे 10 लाख आहेत. हे पैसे जर बँकेत ठेवले तर तुम्हाला 2 ते 3% व्याज मिळेल. हे इन्फ्लेशन पेक्षा कमी आहे. त्यामुळे पहिला स्टेप म्हणजे पैसे एका लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये पार्क करणे. लिक्विड फंड्स मध्ये साधारण 6 ते 7% रिटर्न मिळतो आणि ते तुलनेने सुरक्षित पण असतात. त्यानंतर दुसरा स्टेप म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड मधून दर आठवड्याला थोडे पैसे गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सफर करणे. म्हणजे तुम्ही SIP सारखी गुंतवणूक करत आहात पण STP द्वारे. इथे लक्षात ठेवा की STP ETF मध्ये करता येत नाही, म्हणून एक गोल्ड म्युच्युअल फंड वापरले गेले. ETF आणि म्युच्युअल फंड जवळपास सारखेच रिटर्न देतात. आता कॅल्क्युलेशन पाहूया. 10 लाख तुम्हाला 2 वर्षात गुंतवायचे आहेत. 2 वर्षात 104 आठवडे असतात. म्हणजे 10 लाख डिवायडेड बाय 104 = 9,615. म्हणजे दर आठवड्याला 9,615 रुपये गोल्ड फंड मध्ये जाईल. यामुळे काय फायदा? तुम्ही वेगवेगळ्या किमतीवर खरेदी करू शकता. यामुळे सरासरी किंमत संतुलित राहते. मार्केट टाइम करण्याची गरज राहत नाही आणि भीती कमी होते. ही प्रोसेस पूर्णपणे ऑटोमेटेड असते. एकदा सेटअप केल्यावर दर आठवड्याला पैसे लिक्विड फंड मधून रिडीम होऊन गोल्ड फंड मध्ये जातात. आता गोल्ड म्युच्युअल फंड कसे निवडायचे हा एक वेगळा विषय आहे. त्यावर मी वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवेन. पण आता तुम्ही इतकं करा की कोणताही तुमच्या पसंतीचा गोल्ड म्युच्युअल फंड निवडा आणि किमान ₹100 किंवा ₹500 इतकी छोटी गुंतवणूक करून ठेवा, जेणेकरून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो दिसायला लागेल. माझ्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच एक गोल्ड म्युच्युअल फंड आहे, त्यामुळे इथे तो मी निवडू शकतो. एकदा तुम्ही फंड निवडला की डन वर क्लिक करा आणि इथे 100% सिलेक्ट करा. म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड मधून येणारा संपूर्ण पैसा गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सफर होईल. ही झाली बेसिक STP सेटअप प्रक्रिया. संकल्पना अगदी सोपी आहे. लिक्विड फंड मधून पैसा बाहेर येतो आणि हळूहळू गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवला जातो. आता टॅक्सेशन बद्दल बोलूया. समजा तुम्ही दर आठवड्याला 9,000 रुपये काढत आहात. जर तो पैसा 12 महिन्यांपूर्वी गुंतवलेला असेल तर त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. पण काळजी करण्यासारखं काहीच नाही. तुमच्या ब्रोकर सगळे कॅल्क्युलेशन करून देईल. तुम्हाला फक्त ती माहिती तुमच्या CA ला द्यायची आहे आणि तो रिटर्न फाईल करेल. आता येथे महत्त्वाची गोष्ट, ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी. पहिली स्ट्रॅटेजी, आपण आधी 10 लाख रुपये 104 आठवड्यात विभागले होते, पण तुम्ही हे बदलू शकता. उदाहरणार्थ फक्त 5 लाख रुपये STP मध्ये टाका. म्हणजे 5 लाख डिवायडेड बाय 104 = 4,800 प्रति आठवडा. उरलेले 5 लाख लिक्विड फंड मध्येच राहू द्या, जिथे तुम्हाला 6 ते 7% रिटर्न मिळत राहील. पण हे पैसे तिथेच का ठेवायचे? कारण जर अचानक सोन्याच्या किमती 15 ते 20% ने घसरल्या तर तुम्ही उरलेल्या पैशातून 1 लाख काढून लमसम गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुम्ही डिपचा फायदा घेता. उदाहरणार्थ काही देशांनी जसे टर्कीने आर्थिक कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर सोने विकले, ज्यामुळे किमतीवर परिणाम झाला. अशा परिस्थिती पुन्हा पण येऊ शकतात. दुसरी ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी म्हणजे जर सोन्याच्या किमती कमी होत असतील, उदाहरणार्थ 10 ते 15% घसरण दिसली, तर तुमची STP रक्कम वाढवा. 9,000 ऐवजी 12,000 करा. कारण कमी किमतीत तुम्हाला जास्त युनिट मिळू शकतात. उलट जर किंमत खूप वाढल्या तर STP रक्कम कमी करा. उदाहरणार्थ 9,000 वरून 4,000 करा. थोडी ऍडव्हान्स पद्धत आहे, पण योग्य वापरल्यास फायदा होऊ शकतो. आणि जर तुम्हाला हे सगळं करायचं नसेल तर एक साधी STP सुरू करा आणि ती चालू ठेवा. लॉंग टर्म मध्ये हीच सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. यामागची कल्पना स्पष्ट आहे. एकदम मोठी गुंतवणूक करून रिस्क घेण्यापेक्षा हळूहळू गुंतवणूक करून सरासरी किंमत मिळवणे. ही स्ट्रॅटेजी म्युच्युअल फंड मध्ये खूप वापरली जाते आणि रिस्क कमी करण्यासाठी ही खूप उपयोगी आहे. आता मला तुम्हाला विचारायचे आहे, तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय पसंत करता? गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड, फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड किंवा सॉवरेन गोल्ड बॉन्ड? कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला कोणत्या किमतीला सोने खरेदी करायला किंवा विकायला आवडेल तेही सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.